ना मी संपूर्ण आमच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून जे काय चुकीचं घडलं असेल त्याच्यावर आम्ही कायदेशीर प्रमाणे ऍक्शन घेऊ. तर त्यांनी 3 प्रश्न उपस्थित केले. हा. की आधी वक्फ बोर्डाने मान्यता दिली का, ना हरकत आहे का तुमचं? सेकंड, वक्फची 93,000 एकर जमीन आहे, तुम्ही ऑफिस कुठेही करा, आमचा पाठिंबा आहे. ती जागा का, जे स्टेडियमची जागा आहे ती लोकांना खेळण्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी जागा आहे, मैदान एकच आहे, तिथंच का तुम्ही आग्रह करतात? आणि त्यांनी जे काही तुमच्यावर आरोप केले अजून कितने की धांदली हुई, कितने लिया, काय बोलणार आहे? बघा, मी आत्ताच सांगितलं माझ्या उत्तरामध्ये की फुटबॉल स्टेडियम जे होत आहे ते 11 एकर मध्ये होत आहे. आमखासची जमीन पूर्ण 29 एकर आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जी जागा पाठीमागे आहे जी वापरात बिलकुल नाहीये त्या जागेत होत आहे. तरी पण अजून आम्ही तपासणी करू. जर फुटबॉल स्टेडियम जर या ऑफिसमुळे डॅमेज होत असेल तर नक्कीच आपण शासन दरबारी चर्चा करून त्याच्यामध्ये वेगळा पर्याय काढू. पण फुटबॉल स्टेडियम बंद पाडून हे कार्यालय होत आहे हे अत्यंत चुकीचं वक्तव्य आहे. आणि दुसरी तुम्ही जे धांदलीचं म्हणताय त्याच्यामध्ये 6-8 महिन्यापूर्वी ते पण सदस्य होते माझ्यासोबत. 3 वर्षापासून त्यांनी पण सोबत काम केलेलं आहे माझ्या. आणि ही टेंडर ऑथॉरिटी मी आहेच नाही तर धांदलीचा विषय येतो कुठे? टेंडर ऑथॉरिटी शासनाने पीडब्ल्यूडी ला दिलेली आहे. हा, फुटबॉल स्टेडियमच्या याच्यामध्ये सदस्य होते ना ते. आणि हा, हे वक्फ बोर्डासाठी नाहीये फक्त, हे 3 कार्यालय. मौलाना आझाद तर माझं नाहीये. प्रश्न असा आहे की वक्फ बोर्डाची मान्यता लागत नाही का? कोणते आता वक्फची जी लँड आहे, लोक तुमच्याकडून जे घेतात, अग्रीमेंट करतात 33 वर्षांची जे काही असेल, तर तुमची परवानगी त्याला लागत नाही का? तर यामध्ये असं आहे की तत्कालीन जे वक्फचे मंत्री होते ते आमच्यापेक्षा सुपेरियर अथॉरिटी आहे. त्यांनी ती बैठक घेऊन ते निर्णय घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आम्ही तपासणी करू. जर त्याच्यामध्ये अजून नाहरकतची आवश्यकता असेल आणि एक्झिस्टिंग प्लॅन मध्ये कुठे डॅमेज नसेल तर आम्ही ते निर्गमित करू. परवानगी आमच्याकडे मागणी केलेली नाही त्यांनी आतापर्यंत. मग तुम्ही पीडब्ल्यूडी वर तुम्ही गुन्हा दाखल करणार का? कारण तुम्हालाच माहिती नाहीये, तुमची परवानगी घेतली नाहीये आणि तुमच्या जागेवर बांधकाम होतोय, तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार? त्याविषयी आम्ही चर्चा करू. कायदेशीर आमचे जे काय लिगल, महापालिकेकडे पण परवानगी नाही त्या कामासाठी. ते तर तुम्हाला पीडब्ल्यू ला विचारावं लागेल. तुम्ही जर असं म्हणतात की तुमची करणार. या संदर्भात मी आत्ताच सांगितलं की 2 दिवसापूर्वी अर्थमंत्र्याकडे ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस हा सगळ्या गोष्टी समोर आल्या. त्याच्यानंतर त्यांनी अजून हे प्लॅन कसा चांगला होऊ शकतो म्हणून त्याच बैठकीत जे तर हे काम सुरू झाले नसेल तर फेरविचार करायला सांगितलेलं आहे. तर त्यावेळी आम्ही विचार करू ना त्याच्यामध्ये. विचार करणार नाही, आमचं 2 दिवसापूर्वी बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. पीडब्ल्यूडी अथॉरिटी आहे त्याची. मान्य आहे मला, पण त्यांना जे आहे ना, ज्यांनी टेंडर काढलं ते अल्पसंख्याक मंत्रालयाने काढलेलं आहे. त्यांनी टेंडर दिलेलं आहे, त्यांना टेंडर काढण्याची परवानगी दिलेली आहे. वक्फ बोर्ड अथॉरिटी नाही. ते मंत्री होते ना, पण लँड तर वक्फची आहे ना. ठीक आहे ना, आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ त्याच्यामध्ये आणि त्याप्रमाणे कारवाई करू. नाही असं मी नाही म्हणणार, पण याच्या बाबतीत मी पूर्ण कायदेशीर सल्ला घेईल. जर वक्फ नियमाच्या विरुद्ध असेल तर आम्ही त्याबाबत शासनाशी चर्चा करू. सल्ला घ्यायचे होते ना आपले. इसका मतलब सर आपसे कोई भी जगह पे कोई भी ऑफिस काम शुरू कर देंगे, आपको पता नहीं रहेगा, गवर्नमेंट से परमिशन मिल जाएगी, फिर उसके बाद आप क्या करेंगे? नाही, कोई भी नाही शुरू, कोणी नाही केलं ना. जे त्यावेळेस ते तत्कालीन वक्फचे मंत्री होते ना. आणि तत्कालीन मंत्री असं पण म्हणाले होते साहेब की लेबर कॉलनीची जी जागा आहे दिए थे तो उसको छोड़ के ही बनाया है ना. हमने प्लान चेक करे. मंत्री तेव्हा असे म्हणाले होते भाषणात की लेबर कॉलनीची जी जागा आहे तिथं आम्ही मोठी इमारत बांधू अल्पसंख्याक कार्यालयासाठी. ती जी जागा आहे, एवढी मोठी जागा आहे, मग तिथं का बांधकाम होत नाही? कारण मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचं कार्यालय आहे, तो पण गव्हर्नमेंटचा आहे. बरोबर.
ती जागा का नाही तुम्ही हे करताय, तिथे का बांधत नाहीये ऑफिस? आता हा निर्णय जे आहे तर गव्हर्नमेंटचा आहे, त्याच्याबद्दल मी नाही बोलू शकत. ती शासनाची जागा आहे, त्या जागेत ऑफिस होत नाहीये, तुमच्या वर्कच्या जागेत तो ऑफिस होतोय गव्हर्नमेंटचा. हे का असं का आहे? प्रश्न नाही कळाला. मौलाना तुम्ही 3 कार्यालय तिथं बांधताय, हो, हो. बरोबर आहे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ हे शासनाचं आहे. हो. त्या कार्यालयाची बिल्डिंग वरच्या जागेत बांधकाम तुम्ही करताय. मग जर लेबर कॉलनीची जागा आहे, शासनाची एवढी मोठी जागा आहे, बरोबर. त्या जागेत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचं ऑफिस तुम्ही का बांधत नाही? शासन का? बरोबर आहे, पण हा निर्णय शासनाचा आहे ना, हा निर्णय वक्फ बोर्डाचा नाहीये ना. शासनाने निर्णय घेतलाय की त्या जागेत एकत्र वक्फची गरज नाहीये, म्हणजे शासन जे निर्णय घेत, समजा 93,000 एकर जागा वक्फची आहे राज्यामध्ये, तर शासन जे निर्णय घेईल की बाबा आम्हाला इथं बांधकाम करायचंय, वक्फ बोर्डाची काही गरज नाही, परवानगीची गरज नाहीये, असं चालेल का? नाही, असं नाही चालणार ना. तुम्ही असे म्हणतात, असंही चालणार नाही. मी काय म्हणलं, बाबा 2 दिवसापूर्वी जे अजितदादा सोबत बैठक झाली, मी स्पष्ट केलेलं आहे की त्याच्यामध्ये हे प्रकरण आमच्या समोर आलेलं आहे की तत्कालीन मंत्र्याने हे प्रशासकीय मान्यता केली होती, पीडब्ल्यूडीला टेंडर काढण्यासाठी दिलं होतं. तर त्यामध्ये हे प्लॅन सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे की प्लॅन कसा होणार आहे नेमका. त्यावेळेस आम्ही तपासणी केली तर वक्फ कार्यालयातून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जी आहे तर NOC ची मागणी करण्यात आलेली नव्हती. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून त्या बैठकीला उपस्थित होते, जे कलेक्टर ऑफिसमध्ये झाली होती बैठक. म्हणजे हे जमिनीसाठी नाही आहे, तर तुम्हाला जी दमदाटी केली त्याच्यासाठी बोलायला आले, एवढंच म्हणायचं का? नाही, असं कसं? आम्ही तर कॉल डेव्हलपमेंट करतोय ना, ऑफिस व्हायला नको का? आपण सांगा. वेगळा विषय झाला. हा. नाही, ठीक आहे ना, ते तपासू ना आम्ही. त्याच्यामध्ये जर चुकीचे काही झाले तर वक्फ ऍक्ट प्रमाणे आम्ही 100% कारवाई करणार. दलितचं पण ऑब्जेक्शन नाही, ते म्हणतात कार्यालय करा, पण तुम्ही दुसऱ्या जागेत करा ना, तिथं ते स्टेडियम. ठीक आहे ना, या ना म्हणून चर्चा करायला, चर्चेतून मार्ग काढू ना आपण. मग काम थांबवणार आहे तुम्ही? एक मिनिट, काम थांबवणार आहे तुम्ही आता? ठीक आहे ना, आम्ही हे तपासणी करून तोपर्यंत काम थांबेल ते. कारण ते पीडब्ल्यूडीचं आहे, त्यांना आम्ही आदेश देऊ शकत नाही, पण आम्ही शासनाकडे आमचा प्रस्ताव सादर करू. मुसाफिर खाण्याचा विषय आहे. हाँ, विचार. कई सारी जो प्रॉपर्टी है उनको नॉन वक्फ किया जा रहा है, इसी तरह मुंबई में भी कई सारी प्रॉपर्टी को नॉन वक्फ किया गया हाँ, है। कई सारी, मतलब कोई एग्जांपल दीजिए। मुसाफिर खाना है, मुसाफिर खाना जो ट्रस्ट है वो सुप्रीम कोर्ट से हमारे पास आया था, उसका सेक्शन 40 के तहत नेचर डिसाइड करने के लिए, और ये क्वाशी जुडिशियल बॉडी है, उसमें जो भी फाइंडिंग्स थे, जो सुप्रीम कोर्ट ने हमको क्राइटेरिया फ्रेम करके दिया था चेक करने के लिए, वो हमने चेक किया और हमारा डिसीजन दिया है। और जो भी सेक्शन 40 के अंदर ऑर्डर होती है उसको वक्फ ट्रिब्यूनल में अपील करने के लिए उसको अपॉर्चुनिटी है। इसी तरह नथानी बिल्डर्स का जो मामला है, साबरीमाला ट्रस्ट में नथानी बिल्डर्स ने डेवलपमेंट किया है, तो क्या उस पर आप कार्रवाई करेंगे? मुंबई के अंदर 2009 से लेके 13 तक जो है, चलेगा हिंदी या मराठी बोलो, चलेगा। सर्वप्रथम आपण सर्वांना व आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना मी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। काल आमखास मैदानावर काम वक्फ कार्यालय, मौलाना आझाद कार्यालय आणि अल्पसंख्याक आयुक्तालयाचे काम सुरू असताना जी काही घटना घडली त्या संदर्भात आज मी ही प्रेस घेतलेली आहे। तर थोडक्यात माहिती अशी आहे की 13 ऑगस्ट 2024 ला तत्कालीन मंत्री माननीय अब्दुल सत्तार साहेब त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक बैठक घेतली होती। त्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी, सिटी इंजिनियर, सुप्रिटेंडेंट लँड रेकॉर्ड, जिल्हा क्रीडा अधिकारी आणि शिवनरेश स्पोर्ट्सचे प्रतिनिधी, म्हणजे जे फुटबॉल स्टेडियमचं जे काम पाहत आहेत शिवनरेश स्पोर्ट्स, यांच्या सर्व उपस्थितीमध्ये ही बैठक झाली आणि या बैठकीमध्येच त्या कार्यालयाबद्दल चर्चा झाली, वक्फ बोर्ड कार्यालय जे होणार आहे। त्यानंतर 4 ऑक्टोबर 2024 ला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आणि 6 डिसेंबर 2024 ला
वर्क ऑर्डर देण्यात आली निविदा प्रकाशित करून. तर हा पैसा शासन देतोय आणि शासनाने PWDला ऑथराईज करून हा टेंडर काढलेला आहे. या बैठकीमध्ये मी सर्व संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती घेतली की जे फुटबॉल स्टेडियम आहे ते आमखास मैदानची जी एकूण जमीन आहे त्या जमीन 29 एकरपैकी 11 एकर अंदाजे मध्ये ते फुटबॉल स्टेडियम होणार आहे. त्याचा प्लॅन झालेला आहे तयार आणि तो प्रस्ताव शासनाकडे त्याच मंत्री वक्फचे मंत्री असताना गेलेला आहे. आणि हे जे ऑफिस आहे आमचं वक्फ बोर्डाचं जे ऑफिस होतं आहे ते ऑफिस अंदाजे 1100 चौरस मीटरमध्ये एक, म्हणजे वक्फ बोर्डचं 1100 चौरस मीटर, मौलाना आझादचं 1100 चौरस मीटर आणि अल्पसंख्याक आयुक्तालयाचं 1100, म्हणजे अंदाजे हे 33 गुंठ्यामध्ये हे 3 इमारती होत आहेत. आमखास मैदानची जमीन जवळपास 29 एकर आहे. त्याच्यापैकी 11 एकरचा वेल प्लॅन तयार झालेला आहे फुटबॉल स्टेडियमचं, जे शासनाकडे गेलेलं आहे. म्हणजे हे जे ऑफिस होत आहे त्या अतिरिक्त जमिनीमध्ये आणि ह्या ऑफिसमुळे ते फुटबॉल स्टेडियम कुठेही डॅमेज होणार नाही. ह्याची कुठल्याही प्रकारची सत्यता न पाहता, कुठली माहिती न घेता सन्माननीय माजी खासदार यांनी जे काल हंगामा केला आणि चुकीचे वक्तव्य केलं माहिती न घेता, वक्फ बोर्डाच्या कार्यालयात येऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या दालनात बसून जे काही वक्फ सदस्याबद्दल, चेअरमनबद्दल जे वक्तव्य केले, अतिशय खराब आणि चुकीच्या भाषेमध्ये आरोप केले की सन्माननीय आपण खासदार होते, आपण आमदार होते, आपल्याला माहीत आहे टेंडर ऑथॉरिटी कोण असती, पैसा कुठून येतोय, कशी प्रक्रिया पार पाडतात. वक्फ बोर्ड पैसाही देत नाही, टेंडरही केलेले नाही. आमचा त्या बाबतीमध्ये तर विषय येतच नाही. दुसरी गोष्ट ऑफिसची, आपल्याकडे मराठवाडा वक्फ बोर्ड होते. 2002ला महाराष्ट्र वक्फ बोर्ड झाले. पूर्ण महाराष्ट्राचा रेकॉर्ड या ऑफिसमध्ये आला. हे जे आपण ऑफिसमध्ये बसलेलं आहे मराठवाडा वक्फ बोर्डाचं ऑफिस होतं. इथं महाराष्ट्राचा ज्यावेळेस रेकॉर्ड आला ते आज माझ्या प्रत्येक सेक्शनमध्ये जाऊन बघा तुम्ही, उभा राहायला सुद्धा जागा नाही आहे. मी लोकांना कसे सर्व्हिसेस द्यायचे. 23 वर्षामध्ये हे ऑफिस व्हावं म्हणून कोणीही प्रयत्न केलं नाही. अरे तुमची जन्मभूमी आहे, ही तुमची कर्मभूमी आहे. लोकांनी तुम्हाला खासदार केलं, आमदार केलं. तुम्ही 3 वर्ष वक्फ बोर्डाचे सदस्य होते. खरं तर तुमच्या कार्यकालामध्ये हे ऑफिस व्हायला पाहिजे होतं. 23 वर्षामध्ये आम्ही लढून झगडून ते ऑफिस आणलं. 5 तारखेला आमची परवा माननीय अर्थमंत्र्यासोबत बैठक झाली. ते म्हणले की जे ऑफिस होते त्याचं जर काम सुरू झालं नसेल तर ते थांबा, मला ते ऑफिस बघायचंय. पुढील 100 वर्षाचा विचार करा की वक्फ बोर्डाची इमारत कशी असली पाहिजे, त्याचं डिझाईन अतिशय सुंदर बनवा. जे काय फंड दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर अधिक फंड लागत असेल अजून तर मी जूनच्या बजेटमध्ये तुम्हाला अजून देतो, अशी ग्वाही सन्माननीय अर्थमंत्र्यांनी दिली. तर हे विकास कामाचं काम होत आहे. ठीक आहे, जे योजना कुठली एखादी बंद करून जर ती योजना सुरू होत असेल तर नक्कीच तुम्ही विरोध करा. तुम्ही विरोधक आहेत, विरोधकासारखं विरोध करा, आम्ही तुमचं स्वागत करू. पण ज्या असंविधानिक भाषेमध्ये तुम्ही काल आमच्यावर आरोप केले ते एकदम चुकीची पद्धत आहे आणि विकासाचं काम होतंय. मागच्या काही काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की हे छत्रपती संभाजीनगरचं ऑफिस मुंबईला नेण्याचं चाललं होतं. मग ते न जाता आम्ही इथं इतकी आलिशान भव्य अशी इमारत उभी करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर त्याचं तुम्ही आधी स्वागत केलं पाहिजे की हे संभाजीनगरमध्ये एक वक्फ बोर्डाची जी आहे एक चांगली इमारत इथे होते. तर त्याचं स्वागत न करता तुम्ही या प्रकारे विरोध करताय. फुटबॉल स्टेडियमचा माझ्याकडे पूर्ण फाईल समोर आहे, त्याचा प्लॅन अद्यावत झालेला आहे. त्या प्लॅनमध्ये इथे कुठेही डॅमेज झालेलं नाही. जे स्मार्ट सिटीचं ऑफिस आहे त्याच्या पाठीमागे हे ऑफिस होते, जे की ज्याच्यामुळे कुठल्याही खेळाडूंना तिथे अडचण निर्माण नाही होणार, हे मी जिम्मेदारीने सांगत आहे. तसं आणि असं काही होत असेल तर चर्चा करून मार्ग सुटू शकतो. अरे आपण माझ्यासोबत 3.5 वर्ष बाजू बसून काम केलेलं आहे, 3 वर्ष. मग 3 वर्षाच्या तुम्ही आमच्या लोकांचा आमचा ऑडिट करायला लागले की हे सदस्य, हे चेअरमॅन आम्ही बांधून नेऊ. अहो तुम्ही पण 3 वर्ष होते, तुमचा पण ऑडिट करावा लागेल ना की तुम्ही 3 वर्षामध्ये वक्फ बोर्डाचं असं कोणतं कार्य केलं जे तुम्ही 2021 पुढे आंदोलन केले होते, ते तुम्ही खुर्चीवर आल्यानंतर काय केले हे पण विचारावं लागेल ना. फक्त तुम्ही लोकांचं ऑडिट नाही करू शकत, स्वतःचं पण ऑडिट करून द्यावं लागेल तुम्हाला. दुसरी गोष्ट, आम्ही इथे आल्यानंतर अध्यक्ष झाल्यानंतर अजून एक त्यांनी आरोप केला, छत्रपती संभाजीनगरचे जे डिस्ट्रिक्ट वक्फ ऑफिसर आहेत ते बीडचे आहेत. तर त्यांना म्हणले की तुम्ही चेअरमॅनचे नातेवाईक आहेत का. आता या कार्यालयामध्ये 3 सदस्य बीडचे आहेत आणि हेड ऑफिसमध्ये जवळपास 100+ कर्मचारी औरंगाबादचे.
म्हणजे 100 कर्मचारी माननीय इम्तियाज जलील साहेबाचे नातेवाईक झाले का मग हे? असे म्हणावे लागेल का? तर ह्या सगळ्या गोष्टीची परिपूर्ण माहिती न घेता त्यांनी काल जे काही हंगामा केला, जो की चर्चेतून सुटू शकत होता आणि या कामाला गती मिळू शकत होती. हरकत नाही, तरी पण आम्ही सर्वांशी चर्चा करून कोणतीही योजना आम्ही डिक्लेअर केलेली, कारण फुटबॉल स्टेडियमबद्दल वक्फ बोर्डाने वक्फ मंडळाने ठराव घेतलेला आहे. त्यावेळेस तेही मेंबर होते, मीही मेंबर होतो. सगळ्यांनी ठराव घेऊन ते मंत्र्यांना दिलेला आहे आणि त्याच मंत्रीच्या कार्यकालामध्ये याची प्रशासकीय मान्यता झालेली आहे. त्याचा प्लॅन आहे, त्याचा आराखडा आहे, तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता. 5 ऑगस्टला माझी चेअरमॅन म्हणून नियुक्ती झाली. माझ्या अध्यक्षतेमध्ये काय काम झाले ते पण तुम्ही त्याचं स्वागत करा ना. आम्ही आमच्या या बोर्डने जे आहे, सर्वप्रथम जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचं ऑफिस नव्हतं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज आमचं ऑफिस आहे. महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक बसने प्रवास करून मस्जिदचे ट्रस्टी या हेड ऑफिसमध्ये येत होते, दिवस दिवस बसत होते, त्यांचे काम होत नव्हते. ते काम आम्ही जिल्ह्यात वर्क केले. त्याच्यामुळे त्यांचे सर्व्हिसेस, त्यांच्या सुविधा तिथे उपलब्ध झाल्या. कंत्राटी पद्धतीने आम्ही कर्मचारी भरले. 20-25 लोकांवर हे पूर्ण महाराष्ट्राचं वक्फ बोर्ड चालत होतं. आज माझ्याकडे 200+ लोक वक्फ बोर्डामध्ये काम करतात. प्रत्येक जिल्ह्याला 5 पेक्षा जास्त लोक माझ्या वक्फ बोर्डात काम करतात. जुने काय झाले माहीत नाही, पण नवीन वक्फ मिळकतीवर आज कोणी इन्क्रोचमेंट करायचं म्हणले तर त्याच्यावर नियंत्रण ठेवणारे या जिल्ह्यामध्ये माझे कर्मचारी आहेत आणि ते त्याच्यावर कंट्रोल करत आहेत. या सर्व्हिसेसमुळे लोकांना 300-400 किलोमीटर येऊन वक्फ मंडळाच्या कार्यालयामध्ये बसावे लागत नाही. एक वेळ अशी होती की इथं आमच्याकडे या कॅम्पसमध्ये मस्जिद आहे, वजूखाना आहे, त्या वजूखान्यावर बसून दलाल लोक काम करायचे की तुम 300 किलोमीटर से कब तक चक्कर मारेंगे, ला लो इधर, हम कॉन्ट्रॅक्ट लेते है, सुपारी घेऊन काम करायचे. ती सगळे आम्ही बंद केले. जिल्ह्याच्या ठिकाणी काम गेल्यामुळे आज 25 वर्षात जे झालं नाही ते आम्ही करून दाखवलेले. जे 5 कोटीचं वक्फ फंडची उत्पन्न होतं, आमचे 10 कोटी केलेले. आजपर्यंत डबल उत्पन्नाचा रेशो एका वर्षामध्ये, 6 महिन्यामध्ये, 5 ऑगस्ट ते आता तुम्ही महिने मोजा किती झाले, इतक्या महिन्यामध्ये आम्ही वक्फ फंडच्या इन्कममध्ये जे तर डबलपेक्षा जास्त वाढ केली. आणि पुढच्या वर्षामध्ये आम्ही वक्फ बोर्डाची इन्कम 25 कोटीचा आमचा टार्गेट आहे आणि त्या दिशेने आमचे काम चालू आहे. हे 25 कोटी काय लोकांच्या खिशातून नाही काढणार आहे, मी लोकांना सेवा देऊन काढणार. आम्ही लोकांचे सर्व्हिसेस देणार, लोकांच्या अडीअडचणी दूर करणार. या माध्यमातून आम्ही वक्फ मंडळाचे जे काम आहे, जमिनी इन्क्रोचमेंट होऊ नये म्हणून त्या इन्क्रोचमेंटमध्ये आम्ही डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट केले. या मागच्या 6 महिन्यामध्ये नांदेडमध्ये आमचे गरीब मुस्लिम लोकांसाठी, अल्पसंख्याक लोकांसाठी घरं बांधण्याची स्कीम मंजूर केली. शासनाने परवाच मान्यता दिली, त्याचा आम्ही ऑर्डर दिली, लवकरच ते काम सुरू होणार आहे. बारामतीमध्ये उर्दू शाळेला मान्यता दिली. असे आमचे अनेक 10 ते 15 प्रकरणं शासन स्तरावर पेंडिंग आहेत. ते लवकरच आम्ही त्याचे मान्यता मिळाल्यानंतर आम्ही पुढे निर्गमित करणार आहेत आदेश. तर या पद्धतीने त्याच्यानंतर नवीन जे कधी झाले नाही, पूर्ण भारतामध्ये पहिलं मेडिकल कॉलेज महाराष्ट्र वक्फ बोर्डाचं होणार आहे. आपल्याला सगळ्याला माहीत असेल. मीडिया सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ते प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश दिले. अर्थमंत्र्यांनी त्याची तात्काळ बैठक लावली. त्याच्यानंतर जे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू सोबत त्यांच्यासोबत मीटिंग झाली आमची. ते म्हणले की जर 40% वाटा महाराष्ट्र शासन घेत असेल तर 60%चा जे कॉन्ट्रीब्युशन आहे केंद्र शासन घेईल मेडिकल कॉलेजसाठी. हे फार मोठे पाऊल आहे. मेडिकल कॉलेज म्हणजे आपल्याला माहीत आहे त्याच्यामध्ये काय फायदा होणार आहे शिक्षणासाठी. तर त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक दृष्टीने वक्फ मंडळामध्ये जे काय लोकांनी जमीन वक्फ केली त्याचा जे उद्देश आहे तो उद्देश पूर्णपणे आम्ही सफल करण्याचा प्रयत्न करत आहोत. अरे आम्ही बिल्डिंग बांधतोय, ऑफिससाठी बांधतोय ना, कुठे बांधता ही चर्चा करा ना. इथे ना इथं बांधा, बिल्डिंगच बांधायची नाही. हे कुठलं बरोबर आहे का? हे आपल्याला याबाबत काही गुन्हा दाखल करणार आहेत का आणि जरी तक्रार करणार असेल सारे एनओसी इशू हुए थे डेवलपमेंट को लेके, जो आप बोले नाथानी का जो विषय, उसके लिए हमने अगस्त में एक कमेटी बनाई है ये सारे एनओसी को चेक करने के लिए, सही है, गलत है, फ्रॉड है, और वो कमेटी अपना रिपोर्ट पेश करने वाली है. हम सब लोगों को वो नोटिस भेजकर हर एक की नोटिस को, हमारा रिकॉर्ड को चेक कर रहे हैं. मान के चलो अगर 100 एनओसीज का प्रकरण है वो, तो 50 अगर हमारे पास वैलिड निकलती है तो बचे हुए 50 लोगों के पे हम कार्रवाई करेंगे. वो फॅक्ट येत आहे. एक प्रश्न आहे, गेल्या काही दिवसांपासून जे औरंगजेबाच्या कबरेचा विषय सुरू आहे, तर ते वक्फच्या अखेरीत आहे का? वक्फचा त्या कबरीवर नाव आहे का? म्हणजे तुमच्या अंतर्गत येतं का? आणि नवीन कायद्यानुसार त्याला काही फरक पडला नाही त्या